पवार आज पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या बांधावरती जात आहेत। शरद पवार आजपासून 3 दिवस बारामती दौऱ्यावरती असणार आहेत। शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन शरद पवार हे चर्चा करणार आहेत। शरद पवार आज पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या बांधांवरती जाणार आहेत। आजपासून 3 दिवस बारामती दौरा शरद पवारांचा असेल। शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन शरद पवार हे चर्चा करतील। जयकुमार जाधव आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। जयकुमार, शरद पवार आज पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या बांधावरती जात आहेत। 3 दिवसांचा दौरा असणार, नेमक्या दौऱ्यामध्ये काय काय असेल? नक्कीच आजपासून 3 दिवस शरद पवार बारामतीच्या दौऱ्यावरती असणार आहेत। यावेळी त्यांच्या सोबत कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार असणार आहेत। योगेंद्र पवार देखील त्यांच्या सोबत असणार आहेत। त्यांच्या दौऱ्याची सुरुवात आज बारामतीतील निंबूतपासून होणार आहे। निंबूत, सोमेश्वर, वडगाव निंबाळकर, कोराळे या भागातील बागायती पट्ट्याची ते पाहणी करणार आहेत। नीरा नदी काठचे जे शेतकरी आहेत त्यांची शेती जी आहे ती क्षारयुक्त झाल्यामुळे जे नीरा नदी काठचे जे कारखाने आहेत व खाजगी कंपन्या आहेत यांच्या केमिकलच्या पाण्यामुळे संपूर्ण नदीचं जलजीवन विस्कळीत झालेले आहे आणि त्या नदीचं पाणी वापरून शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी आहेत त्यातलं पिकाचे उत्पादन देखील घटलेलं आहे। त्यामुळे त्यांच्या बांधावरती जाऊन शरद पवार पाहणी करणार आहेत। त्या शेतीची क्षारयुक्त झालेली जमीन कशी कमी करता येईल यासाठी तज्ञांकडनं त्याची मदत घेतली जाणार आहे। एक्सपर्ट कडून मदत घेतली जाणार आहे। यापूर्वी देखील शरद पवार 11, 12 आणि 13 जूनला बारामती, इंदापूर, पुरंदर, दौंड या भागातील जिरायती पट्ट्यातील दुष्काळग्रस्त गावांना भेटी दिलेल्या आहेत। जयकुमार, त्यामुळे तुमच्याकडून वेळोवेळी या दौऱ्याचे अपडेट सुद्धा घेत राहू। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।